आपण मागच्या भागात बघितलं की डीप स्टेटची एक आर्थिक बाजू असते, तशी त्याची एक तात्विक बाजू असते, ती फार महत्त्वाची आहे. आता याची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली. ग्रीक एक तत्वज्ञ होता प्लेटो नावाचा. त्या प्लेटोनी एक पुस्तक लिहिलेलं आहे द रिपब्लिक नावाचं. सो या रिपब्लिकमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की तो म्हणतो की जगातले जे सामान्य माणसं असतात ना, त्यांना स्वतःचं हित कशात आहे हेच मुळात कळत नाही. त्याच्यामुळे त्यांचं हित कशात आहे हे काही मूठभर बुद्धिजीवी, राजघराण्यातले लोक, लष्करातले लोक यांनीच ठरवायला पाहिजे. सामान्य लोकांना ते कळतच नाही. सो हे एलिटिझम त्यांनी शिकवलेलं आहे. आणि हे प्लेटोचं रिपब्लिक हे युरोपियन लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप भिनलेलं आहे. पुढे 1870च्या वगैरे दशकामध्ये जॉन रस्किन नावाचे एक प्रोफेसर होते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्यावेळेस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अतिश्रीमंतांचे मुलं, राजकारण्यांची मुलं वगैरे हे शिकत होते. या जॉन रस्किनची जी काय शिकवण होती ती ह्या प्लेटोच्या याच्यावरती आधारित होती. या जॉन रस्किनच्या शिकवणीवरनं अनेक लोक प्रभावित झाले आणि पुढे त्यांनी त्या प्रकारे काम करणं चालू केलं. त्यांचं असं म्हणणं होतं, जे अँग्लो सॅक्सन वंशाचे लोक आहेत, म्हणजे इंग्लिश बोलणारे लोक आहेत, म्हणजे स्पेसिफिकली बोलायचं तर इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या 5 देशांमधले जे लोक आहेत, हे जे आहेत ना ते सुपिरियर रेसचे आहेत. त्यांची बौद्धिक पातळी ही इतरांपेक्षा चांगली असते. त्यांची शिस्त असो किंवा इतर चांगल्या सवयी असो, याच्यामुळे ते अँग्लो सॅक्सन वंशाचे लोक जे आहेत ते इतर लोकांपेक्षा हे वरच्या दर्जाचे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ठरवायला पाहिजे की जगात काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आणि हे ते अगदी जेन्युअनली फील करतात की असं आहे म्हणून. सो या विचारांमुळे एक त्याला म्हणतात व्हाईट्समॅन बर्डन, की या गोऱ्या माणसांची जबाबदारी आहे की आफ्रिकेत, एशियामध्ये, साऊथ अमेरिकेत, बाकी सगळीकडे जगभरात ज्या कोणी वाईट गोष्टी होतात आहे त्यांना सुधारणं ही यांची जबाबदारी आहे असं त्यांना वाटतं. या अशा वाटण्यामुळे ते लोक जगभरात आपला कंट्रोल कसा असेल याच्यावरती काम करतात. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर या जॉन रस्किनचा एक विद्यार्थी होता रोड्स नावाचा. यांनी पुढे आफ्रिकेमध्ये डिबेअर्सचे हिऱ्यांचा व्यापार आहे तो सुरू केला, जो आज जगातल्या हिऱ्यांच्या व्यापारापैकी बऱ्यापैकी पोर्शन ते कंट्रोल करतात. त्याच्या नावाने एक रोड्स स्कॉलरशिप मिळते. ती रोड स्कॉलरशिप असो, फोर्ड फाउंडेशन असो, रॉकफेलर फाउंडेशन असो, या सगळ्यांचे जे फेलोशिप मिळतात, त्यांचे जे पैसे मिळतात ते अशाच लोकांना मिळतात की ज्या लोकांना हे अँग्लो सॅक्सन वंशाचे ज्या गोष्टी आहेत त्या जगभर पसरल्या पाहिजे असं ज्यांना मनापासून वाटतं, त्या लोकांना ही स्कॉलरशिप मिळते आणि त्यातनं ते पुढे जातात. सो हे असे बुद्धिजीवी आणि आपण पहिल्या भागात बघितलं ते अतिश्रीमंत लोक, असे ह्या सगळ्यांची मिळून एक लॉबी असते. त्या लॉबीला साधारणपणे डीप स्टेट असं म्हणतात. सो हे डीप स्टेट भारतात पण काम करत असतं वेगवेगळ्या प्रकारे. त्याच्याबद्दल आपण हळूहळू बोलूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.